मैत्रिणींनो, चुकून सुद्धा दह्यामध्ये या दोन गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावरती लावू नका. कारण यामुळे तुमचा चेहरा लगेचच गोरा, ग्लोईंग आणि सोबतच टाईट होईल. अगदी तुम्ही 50 वर्षांच्या असाल ना, तरी देखील अगदी तेजस्वी आणि तरुण मुलामुलींसारखी चमक तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल. चेहरा अगदी आरशासारखा उजळ, घट्ट आणि सोबतच गोरा दिसेल. अगदी 1000 रुपयांचं फेशियल सुद्धा यासमोर फिक्क पडेल. इतकी जबरदस्त चमक आणि सोबतच निखार तुमच्या चेहऱ्यावरती येणार आहे. कोणत्याही लग्नाला, पार्टीला जाण्याच्या अगोदर जर हा पॅक तुम्ही लावला ना, तर चेहऱ्यावरती अगदी नवीन नवरीसारखा ग्लो येईल. सोबतच जुने आणि नवे डाग, काळेपणा, टॅनिंग, सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि सोबतच पिगमेंटेशनचे मास्क देखील हळूहळू बाय बाय करण्याची वेळ येईल. याची मी तुम्हाला संपूर्णपणे गॅरंटी देते. आणि हो मैत्रिणींनो, मी तुम्हाला खात्रीने सांगते की ही रेमेडी जर तुम्ही एकदा ट्राय केली ना, तर खरंच तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट देखील भेटणार आहेत. बघा, ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय करायचं ते आपण पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. बघा, सर्वात अगोदर आपल्याला 1 ते 1.5 चमचा दही घ्यायचे. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं, जे डेड स्किन सेल्स काढून टाकतं, स्किनला हायड्रेशन देतं आणि स्किन अगदी सॉफ्ट आणि सफल बनवतं. दही हे नैसर्गिक मॉइश्चरायझर प्रमाणे आपल्या स्किनवरती काम करत असतं. अनइव्हन स्किन टोन, टॅनिंग, डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन कमी करून स्किन अगदी टाईट, ब्राईट आणि सोबतच फेअर बनवतं. जर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे आड्या असतील ना, तर त्या देखील हळूहळू कमी होतात. आणि जर तुम्हाला स्किन एकसारखी फ्रेश आणि हेल्दी हवी असेल, तर आजची ही रेमेडी अगदी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. बघा, हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आणि फेटून झाल्यावरती याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा एवढं बेसन ऍड करायचे. बेसन आपल्या स्किनला जेंटली एक्सफोलिएट करतं, डेड स्किन सेल्स काढतं आणि सोबतच एक्स्ट्रा ऑइल देखील कमी करतं. आपली स्किन अगदी क्लिअर, ब्राईट आणि सोबतच फ्रेश दिसायला लागते. दही किंवा मग दूध आणि बेसन जर एकत्र केलं ना, तर जगातील सर्वात बेस्ट असा फेस पॅक बनून इथं रेडी होतो. आणि हा जो फेस पॅक आहे ना, तो ऑल स्किन टाईपसाठी अगदी सेफ आहे, सोबतच अफोर्डेबल आहे आणि खूप जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह देखील नक्कीच आहे. आता हे दोन्ही घटक व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर 1 चमचा एवढं तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लोअर आपल्याला या पॅकमध्ये ऍड करायचे. कारण यामध्ये भरपूर अशा ब्युटी प्रॉपर्टीज असतात आणि त्यामुळे स्किन अगदी लाईट आणि ब्राईट होते. सोबतच स्किनचं टेक्स्चर सुधारतं. जर एक्स्ट्रा ऑइल वगैरे असेल तर ते देखील शोषून घेतलं जातं. ड्राय, डॅमेज स्किन देखील हळूहळू रिपेअर होते. ॲक्ने असतील, सनबर्न, काळेपणा किंवा पिगमेंटेशन असेल तर ते देखील हळूहळू हलकं होतं. आणि व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स, धूळ माती आणि इम्प्युरिटीज काढून टाकण्यासाठी राईस फ्लोअर अगदी परफेक्ट आहे. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये साधारणतः अर्धा ते 1 चमचा एवढं ॲलोवेरा जेल मिक्स करणार आहोत. ॲलोवेरा जेल आपल्या स्किनमधील जे काही बॅक्टेरिया असतात ते नष्ट करतो, स्किनमध्ये मॉइश्चर लॉक करतो आणि सोबतच नवीन स्किन सेल्स तयार करतो. चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असतील, डाग असतील तर ते देखील हळूहळू कमी करतो. चेहऱ्यावरील रेडनेस, इरिटेशन आणि पफीनेस देखील कमी करतो. स्किनला अगदी सॉफ्ट, ग्लोईंग आणि ब्राईट बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करतो. आता त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय ते म्हणजे ग्लिसरीन. जर तुम्हाला ग्लिसरीन ऍड करायचं नसेल किंवा ग्लिसरीन तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही त्याच्याऐवजी नारळाचं तेल देखील यूज करू शकता. विशेषतः हिवाळ्यामध्ये स्किनची खोलवर अशी कोरडेपणा दूर होतो. स्किनला आतून मॉइश्चराइज आणि हायड्रेशन सोबतच ग्लो देण्यासाठी ग्लिसरीन खूप जास्त प्रमाणात हेल्प करतं. आता बघा, ग्लिसरीनमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात, जे आपल्या स्किनमधील रेडनेस, इरिटेशन आणि सन डॅमेज हळूहळू कमी करण्यासाठी हेल्प करत असतात. स्किनमधील कोलॅजन बूस्ट करतात आणि सोबतच स्किन टाईट आणि ब्राईट करतात. त्यामुळे सुरकुत्या, फाईन लाईन्स देखील हळूहळू दिसणं कमी होतं. मित्रांनो, अनेक वेळा आपण पाहतो की काही लोकांचा चेहरा खूप जास्त प्रमाणात कोरडा, निस्तेज आणि सोबतच थकलेला दिसतो. जसं काही त्यांचं तारुण्य पूर्णपणे हरवून गेले. आणि अशा वेळी आपला हा फेस पॅक खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असतो. फक्त एका वापरामध्येच तुमचा चेहरा अगदी लहान बाळासारखा सॉफ्ट, सफल आणि ग्लोईंग होतो. चेहऱ्याची इलॅस्टिसिटी वाढते. सोबतच चेहऱ्यावरती जर सुरकुत्या असतील तर त्या देखील कमी होतात आणि नंतर एकदम हळूहळू प्रमाणात येतात. आणि म्हणूनच केमिकल प्रोडक्ट्सपेक्षा घरगुती उपाय वापरण्याचा प्रयत्न तुम्ही जास्तीत जास्त करा.
आता बघा, हा जो पॅक आहे तो कशा प्रकारे वापरायचा ते आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपला जो काही चेहरा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर आपला जो पॅक आहे तो चेहऱ्यावरती, हातावरती, पायावरती, मानेवरती ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त ड्रायनेस आहे, टॅनिंग आहे किंवा काळेपणा आहे ना, त्या ठिकाणी ॲप्लाय करायचा आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. 4-5 मिनिटांसाठी पॅक चेहऱ्यावरती तसाच ठेवा आणि सुकल्यानंतर अगदी थंड पाण्याने धुवून टाका. आणि मित्रांनो, धुतल्यानंतर अगदी लाईट मॉइश्चरायझर लावायला अजिबातच विसरू नका. बघा, हा फेस पॅक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि स्वतःच तुम्हाला फरक जाणवेल. चला तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबातच विसरू नका. सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन, प्रभावी आणि घरगुती अशा ब्युटी टिप्ससाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही सतत व्हिजिट करत राहा. सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबायला देखील अजिबातच विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. बाय बाय.